संध्याकाळी हळदी कुंकू आहे आणि अजून सुद्धा माझं डिसाईड नाही आहे की कोणती साडी नेसू. आणि त्यावेळी मला असं वाटलं की माझ्याकडे एकही साडी नाही, मला आता नवीन साडी घ्यावी लागणार. या मागे ढीग लावलेल्या मी कॅन्सल केल्या आणि ह्या 5-6 साड्या शॉर्टलिस्ट केल्या. अरे रात्रीची कहाणी तर सांगायचीच राहिली. काल रात्री बसून मस्त अशी सुंदर मी मेहंदी काढली होती. आता लेफ्ट हँड रिकामा राहणार म्हणून माझ्या नवऱ्याने माझ्या हातावरती मेहंदी काढायला सुरुवात केली आणि त्याने पण खूप सुंदर अशी मेहंदी माझ्या हातावरती काढली. ही मेहंदी ओबडधोबड जरी वाटत असेल तरी माझ्यासाठी ही बेस्ट आहे, कारण की फर्स्ट टाइम त्याने मेहंदी काढली आहे. आणि अशा पद्धतीनं माझे दोन्ही हात लिटरली नवरी सारखे सजले. पप्पांची मेहंदी बघून मॅगी म्हणाला, पप्पाने गंध केला. हे काय लावते तू? अरे स्पेशल डे आहे ना, स्पेशल दिसलं पाहिजे म्हणून इन्स्टा ग्लो ते या. आता बघ कशी मी चमकेल मस्त. स्पेशल डे साठी स्पेशल दिसलं पाहिजे ना, म्हणून मी बोलवलेला आहे मानसीला, जी करणार आहे माझा मेकओव्हर. तर चला मग बघूया आपण मी आता कशी दिसते. मानसी मेकअप खूप मस्त करते, हेवी ब्रायडल, साईड ब्रायडल. पण मला हवा होता नो मेकअप लुक, म्हणजे मी मेकअप केलाय पण केला नाही असं वाटला पाहिजे. बघा स्किनवरती एकही लेअर दिसत नाहीये. हेअरस्टाईल पासून साडी ड्रेपिंग पर्यंत मला जसा सिंपल लुक हवा होता तसा परफेक्ट केला होता. तुम्हालाही तुमच्या स्पेशल डे दिवशी स्पेशल दिसायचं असेल तर हिला नक्की कॉन्टॅक्ट करा. प्रोफेशनल काम विथ रिझनेबल रेट्स. हे आहेत माझे वाल. खूप चांगली रांगोळी काढायची असेल तर, आणि ही माझी रांगोळी आहे जी मी घरात काढली आणि आता जाऊन बाहेर ठेवणार. स्मार्ट वे. हे होतं आमचं घरापासून आतपर्यंत डेकोरेशन. हा एकच काय तो व्हिडिओ मला नीट बनवता आला. त्याच्यानंतर जे झालं ते तुम्ही बघाच पुढे. पहिलं हळदी कुंकू लावलं ते मानसीला, जिने मला माझ्या स्पेशल डे दिवशी स्पेशल दिसायला मदत केली. मग हळूहळू एक एक जण सुंदर अशा नटून यायला लागल्या. बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्यांचं तोंड असं का वाकडं झालंय, पण या ऍक्टिंग करतात. जसं जसं बायका येत होत्या तसं तसं लगेच हळदी कुंकू करून घेत होते, कारण की एकदा गर्दी झाली की काही सुचणार नाही हे मला माहित होतं. मला जसं वाटलं होतं मॅगी दागिने घालूनच घेणार नाही, कारण की त्याचे खूप नखरे असतात, पण नाही, त्याने खूप आवडीने दागिने घालून घेतले. चौरंगावरती असा जाऊन बसला, त्याला माहित होतं ना आज माझा स्पेशल डे आहे आणि गोड खायला कधी मिळणार हे ताटात वाकून वाकून बघत होता. न रडता न किरकिर करता सगळ्यांकडूनच त्यानं औक्षण अगदी छान पद्धतीनं करून घेतलं. आणि ज्या ज्या मुलींच्या आया होत्या त्यांच्यासमोर जास्तच नखरे केले आणि जास्त लाड पण करून घेतला. लक्षणं काय बरोबर दिसत नाही आत्तापासूनच. जसा जसा मेकअप आवरेल तसं तसं हळूहळू बायका येत होत्या. बऱ्यापैकी मॅगीचे फ्रेंड्स जमा झाल्यानंतर सुरू केलं बोरनान. सगळेजण आपल्या साईडला सर्कल करून बसल्यानंतर मॅगीला हिरो असल्याचं फिलिंग येत होतं. मग लहान मुलांची सुरू झाली धक्काबुक्की चॉकलेट शोधण्यासाठी. अरे पण बाकीचे राहिले बाजूला, मॅगीच चॉकलेट शोधत होता. प्रत्येक जणीनेच येऊन 2-2 ग्लास मॅगीला ढाऊ घातलं. आमचा किरीट काही डोक्यावरती राहत नव्हता. इथे बघा डोक्यावरती खेचाखेची चालली आहे, पण त्याचा आम्हाला काही फरक नाही. आम्ही मस्त चॉकलेट खाण्यामध्ये दंग आहे. सगळ्यांनाच मनसोक्त चॉकलेट बिस्किट मिळाल्यानंतर ही रिॲक्शन.
बोरणानंतर पहिला लहान मुलांना खायला दिलं, म्हणजे ते एंगेज राहतील आणि आम्हाला हळदी कुंकवाचा प्रोग्राम नीट करता येईल. नंतर गर्दी इतकी वाढली की सोफा, जमीन कुठेच जागा नव्हती. तर काही बायकांना उभं राहावं लागलं आणि उभारूनच त्यांचं हळदी कुंकू केलं. नंतर आलेल्या बायका लिटरली विचार करायला लागल्या, आता आम्ही बसायचं कुठं. आपण विचार करतो एक आणि नेमकं त्या दिवशी होतं एक. गर्दी, गोंधळ, मला काहीच सुचत नव्हतं आणि कितीतरी गोष्टी करायच्या राहूनच गेल्या. आमच्या सोसायटीत नॉर्थ इंडियन लोक जास्त आहेत, त्यामुळे मला काहीतरी मराठी पदार्थ करायचा होता. म्हणून मी दडपे पोहे केले होते आणि जे सगळ्यांना खूप आवडले. हा छुटकू बघा, याने पण दडपे पोहे खाल्ले. बहुतेक मॅगीला वाटलं होतं मला चौरंगावरून उठायचंच नाहीये. इथं मी सगळ्यांना दडपे पोहेची रेसिपी सांगत होते. एवढ्या सगळ्या कधी नाही ते एकत्र आलो तर फोटो तर झालेच पाहिजेत ना. खूप वेगवेगळ्या पोजनी फोटोज, रील्स बनवायचे होते, पण गोंधळामध्ये मला काही सुचलंच नाही आणि काही बनवलंच नाही. एवढ्या बायका एकत्र आल्यानंतर गप्पा गोष्टी गॉसिप होणार नाही असं होईल का. दरवाजापर्यंत जाऊपर्यंत यांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. इकडे हा माझं थोडं काम हलकं करण्याचा प्रयत्न करतोय. कार्यक्रम फक्त अर्ध्या तासाचा आणि त्याच्या आधी आठवडाभरची तयारी आणि नंतर परत तास दीड तास आवरावरी. कचरा. जसं पाहिजे तसं काहीच शूटिंग करता आलं नाही, कारण की इतक्या साऱ्या बायका, इतकी सारं पोरं, त्यामुळे शूटिंग करायचं की कामं करायची की काय करायचं. जेवढं जमलं तेवढं दाखवायचा प्रयत्न केला. आता हा पहिला पसारा आवडते. बघा हे घर. आता कुणी म्हणेल का कार्यक्रम झाला, पण कसं मिनिटात टकाटक केलं परत. बिचारा माझा नवरा दिवसभर काम करून थकला. बिचाराचा एक फोटो नाही, व्हिडिओ नाही. द्या पोज. आणखी आपल्या भारतात प्रत्येक कार्यक्रम झाला की मुलांची नजर काढणं हे मॅन्डेटरी असतं. आणि अशा पद्धतीनं नवीन वर्षाचा हा पहिला सण खूप छान गेला आणि ठेवून गेला मागे गोड अशा आठवणी.